आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। सोलापुरात 7 जानेवारीला राज्यस्तरीय फातिमा बी शेख मराठी साहित्य संमेलन। संमेलनाध्यक्ष डॉक्टर अर्जिन बी युसुफ शेख, स्वागताध्यक्ष डॉक्टर सुरैया परवीन जहागीरदार। अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 जानेवारी 2024 रविवारी रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय दुसरे फातिमा बी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे। या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखिका, रेडिओ प्रोग्राम कंपियर, असिस्टंट प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर अर्जनबी युसुफ शेख यांची, तर स्वागत अध्यक्ष म्हणून M.A. पानगल महाविद्यालय सोलापूर येथील उपप्राचार्य डॉक्टर सुरैया जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे ग्रामीण साहित्य संस्थेचे संस्थापक शफी बोल्डेकर यांनी एका पत्रकाद्वारे, तर सचिव अय्यूब नल्लामंदू सत्यदर्शनला दिली। अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर व ग्रामीण मुस्लिम साहित्य संस्था बुलढा या 2 संघटनांच्या संयुक्त विद्यमाने 7 जानेवारी 2024 रविवार रोजी सोलापूरच्या सोशल कॉलेजमध्ये दुसरे फातिमा बी शेख साहित्य संमेलन होत आहे। याच्या उद्घाटन विद्रोही साहित्य संमेलनाचे प्रतिमा प्रदर्शित करणार आहेत। ज्येष्ठ साहित्यिक अजी नदाफ आणि इतर काही साहित्यिक यातून सहभाग घेणार आहेत। प्राध्यापक शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम साहित्यिकांची दिशा या परिसंवाद होणार आहे। या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सोलापूरच्या प्राध्यापक उपप्राचार्य सुरैया जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे आणि संमेलन अध्यक्ष म्हणून अकोल्याचे ज्येष्ठ लेखिका, रेडिओ कंपियर आणि हिंदी मराठीची साहित्यिका सन्माननीय मॅडम अर्जिन बी शेख यांची निवड करण्यात आलेली आहे। या एक दिवसीय साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन, प्राध्यापक बिन्नूर यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार, सिकंदर शेख यांच्या नावाने दिला पुरस्कार, स्पंदन या मासिकाचे प्रकाशन आणि अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद प्रकाशित गुलदस्ता हा काव्यसंग्रह सुद्धा यावेळी प्रकाशित करण्यात आहे। एक दिवशी या साहित्य संमेलनात शेवटच्या सत्रात गझल कवी संमेलन होणार आहे। या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातून कवी, लेखिका, लेखक सामील होणार आहे। तरी सोलापूरचे सर्व नागरिकांना आम्ही नम्र विनंती आहे की आपण या साहित्य संमेलनात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।